चांगला रस्ता आहे. चांगला रस्ता आहे. हा रस्ता आपल्याला तलावाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. हो काय म्हणलं नाही तसा म्हणून मी काय म्हणून राहिलो. रस्ता कच्चा रस्ता आहे. आता पिकिंग काय दिसत समोर घोडा उभा आहे. आजूबाजूने सगळे जंगल. ते गद्याला घोडा म्हणून राहिले आणि घोड्याला गदा म्हणून राहिले, पण हा गदा घोडा नसून तो बैल आहे. पहिला आहे का? हा रस्ता चालला आहे आता पातूर तलावाकडे आणि आपण चाललो आहे तलाव पाहायला. आणि पहिल्यांदाच चाललो आहे, पाहू कसा आहे तलाव. इथे येणं वर्थित आहे की नाही आहे. असे वेगळे वेगळे प्राण्यांच्या स्टॅच्यू बनवून ठेवलेले आहेत. ओरिजिनल हरण ठेवला नाही कारण की कधी कधी सलमान खानची पण चक्कर होऊन जाते इकडे. हा बहुतेक चिता असावा. याचे डोळे पहा किती मस्त आहे. हा एवढा मोठा मिट्टू तर मी पहिल्यांदाच पाहत आहे. ह्या बाजूच्या झुल्यावर कोणतरी आहे वाटते, आटोपटे घालून राहिलाय तो. मला घाबरवत आहे का? पाय तो हलून राहिला बरं. चला बाबा. हा रस्ता किती दूरपर्यंत आहे रे बा. चालू राहिलो, कधीपर्यंत संपते काय माहिती रस्ता. हा सगळा रस्ता तो हा एक तलाव लागलेला आहे मधात. त्याच्यामध्ये चाय आहे. चाय प्यायची का ग बाई तुला? नाही, माझी झाली. हा रस्ता समोर चालला. या रस्त्याने पाहू समोर टर्न दिसत आहे. तिथून किती दूर आहे पाहू तलाव. खूप आतमध्ये आहे पण. डब्बू पैसा. हातात घेऊ. आता पातूरचा हा तलाव आलेला आहे. समोर असा तलाव दिसत आहे. खूप मोठा तलाव आहे रे भैया. आणि चांगलाच मोठा तलाव. इथे उभं राहण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे. आपण तिथून पाहू कसा व्ह्यू दिसते तर. आणि नंतर मग पुढे इकडे खाली उतरू. खूप छान असा. इथे आंघोळही करू शकतो आपण, पण नाही करणार.
खाली पाहून चाललो बाई. हां किती भयानक जंगल वाटलं हे. दाट जंगल आहे एकदम. इथून खूप मोठा उतार आहे. हो म्हणून हळूहळू जा. माझा पण हात पकडा. ठीक आहे तो पुरी. हां हो. हे आमची बाई थकून गेली चालून चालून. आता जाऊ रिटर्न आपल्या बाईक जवळ आणि तिथून अकोला. मस्त असं तलाव आहे. एक वेळा पाहण्यासारखं तर आहेच. आंघोळीसाठी तर मस्त जागा आहे. फक्त बायकोसोबत नाही पाहिजे.